नमस्कार. श्री संदीप शांताराम सुर्वे लिखित परशुराम एक अजेय योद्धा हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 7व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. प्रकरण 7, महिष्मती. सारे एका उंच पर्वतकड्यावर पोचले होते. एका शिळेवर पाय रोवून राम समोर पाहत होते. त्यांच्या दोन्ही बाजूला त्यांचे सारे बंधू रुमणवत, सुषेण, वसू, विश्वावसू आणि शिष्य अकृतव्रण उभा होता. सोसाट्याचा वारा सुटला होता, त्याचा थरकाप उडवणारा आवाज. सगळ्यांची नजर एकाच ठिकाणी येऊन थांबली होती. समोर दूरवर पसरलेले महिष्मती नगरीचे अवर्णनीय सौंदर्य. तो संगमरवरी राजमहाल, चारही दिशांना मोठाले संगमरवरी पांढरे शुभ्र हत्ती, राजप्रासादाचा कळस नवरत्नांनी मढवलेला. सकाळची सोनेरी सूर्यकिरणं त्या राजप्रासादाच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होती. राजप्रासादाचे कळस गगनाला भिडलेले आहेत, परंतु आत राहणाऱ्या सम्राटाचं मन मात्र तितकंच क्षुल्लक. अकृतव्रण रागाने पुटपुटला. सम्राटांना अजून एक संधी द्यावी अकृतव्रण. परशुरामाचे हे उद्गार ऐकून अकृतव्रण आश्चर्यचकित झाला. गुरुदेव, आमचा निरोप आजच सम्राटाच्या कानी पडू दे. सरळ भाषा समजेल का त्यांना? वसूच्या या प्रश्नावर राम नुसतेच हसले. सरळ भाषा नसेल समजत तर मला बऱ्याच अन्य मार्गी भाषाज्ञान गुरुदेवांकडून प्राप्त झालेलं आहे. जरूर भासल्यास एक गुरुकुलच स्थापन करून देईन सम्राटाच्या नगरीत. अकृतव्रणाच्या या बोलण्याने मात्र सगळेच खळखळून हसू लागले. महिष्मती नगरीत अकृतव्रण निर्भयपणे फिरत राजप्रासादाजवळ पोचला. मुख्य प्रवेशद्वारी हैयांचा ध्वज फडकत होता. अश्वारूढ हैय्य सैनिक शिस्तीत उभे होते. प्रवेशद्वारावर रत्नजडित रेशमी तोरणं झळकत होती. अकृतव्रण सगळ्या गोष्टी बारकाईने पाहत होता. अचानक त्याच्यासमोर कोणीतरी आलं म्हणून त्याने वर पाहिलं तर जवळजवळ 7 फुटाचा हैय्य सैनिक, अकृतव्रणापेक्षा जवळजवळ 2 फूट उंच. सैनिक त्याच्याकडे रोखून पाहत होता. त्याला किंचितही न घाबरता अकृतव्रणाने भुवया उडवल्या आणि तो आपला मार्ग बदलून चालू लागला. पुन्हा समोर तसाच दुसरा बलदंड हैय्य सैनिक अकृतव्रणाची वाट रोखून. आता मात्र अकृतव्रणाचा पारा चढला. परशुरामांच्या शौर्याची पुरेपूर कल्पना असलेला अकृतव्रण भय हा शब्द आता त्याच्या आसपास देखील फिरकत नव्हता. कोण तू? मानव. 2 पायाचा मानव. शरीर वाढलं तेव्हा दृष्टी कमी झाली का तुझी? खूपच मस्ती आहे रे तुझ्यामध्ये. माझ्या एका प्रहाराने जमीनदोस्त होशील. एका ब्राह्मणाला भयभीत करू पाहतोस. माझ्या गुरुदेवांना जर तुझा हा मस्तवालपणा कळला ना तर मग पळता भोई थोडी होईल तुझी. जा. तो दंडुका पकडून दरवाजावर उभा राहा. म्हणे एका प्रहाराने. कळेल लवकरच प्रहार कशाला म्हणतात ते. आपली आवक लक्षात ठेवून प्रश्न विचारावेत माणसाने. मी संदेश घेऊन आलो आहे तुझ्या सम्राटासाठी. तुझ्यासोबत निरर्थक गप्पा सोडायला वेळ नाही मला. तू सम्राटांसाठी संदेश आणला आहेस? खरं सांग. दक्षिणेच्या लालसेने आला आहेस ना तू? थांब, आता तुला 14 रत्नच दाखवतो. निघ इथून. आता या गोंधळाने लोक जमू लागले होते. लोकांची कुजबूज सुरू झाली. कोण हा विप्र? आपल्या नगरीतला तर वाटत नाही. अतिथी धर्म पण राहिला नाही आता या नगरीत. गोंगाटाने वरेण्य महाद्वारापाशी पोचला. कसला गोंधळ सुरू आहे? महाराज, हा विप्र इथे गोंधळ घालत आहे. म्हणे सम्राटांना निरोप द्यायचा आहे. अकृतव्रण पुढे येऊन म्हणाला, मी माझ्या स्वामींचा संदेश घेऊन इथे आलो आहे आणि हा कर्तव्यशून्य द्वारपाल माझ्या कामात अडथळा आणून पाहत आहे. कोण स्वामी तुझा? मी परशुराम शिष्य अकृतव्रण. काय संदेश आहे? सम्राट या शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला? अकृतव्रणाचे हे शब्द ऐकताच हैय्य सैनिकाने तलवारी सरसावल्या. आपली पायरी उतरून खाली येऊ नका. परशुरामाच्या परशुची गाथा अजून पडली नाही बहुतेक तुमच्या कर्णपटलावर. हैय्य सैनिकाने अकृतव्रणाला बंदिस्त केलं. इतक्यात सम्राट कार्तवीर्याची स्वारी तिथे पोहोचली. वरेण्य लगबगीने पुढे झाला. तो काही बोलणार
तोच आकृतव्रण सम्राट कार्तवीर्याजवळ जाऊन म्हणाला, हे राजन, आपल्या देखत संदेश घेऊन आलेल्या या दूताचा अपमान आपले सैनिक करत आहेत. हा आपलाही अपमान नाही का? राजाने त्याला सोडून द्यायची खूण करताच आकृतव्रण त्या सैनिकांचे हात झटकून पुढे झाला आणि कोणतीही तमा न बाळगता तो पुढे म्हणाला, मी परशुराम शिष्य आकृतव्रण. आपण अनवधानाने नेलेली कामधेनू परत न्यायला आलो आहे. कामधेनूचं हरण करून आपण महात्मा जमदग्नींचा अपमान केला आहे राजन. अहंकार सोडा, अन्यथा माझे स्वामी इच्छा नसताना हाती शस्त्र धारण करतील आणि मग होणाऱ्या विनाशाला हे राजन आपणच जबाबदार असाल. आकृतव्रणाच्या तोंडून हे ऐकताच वरण्याने रागाने आपली तलवार उपसली. राजन, संदेश घेऊन आलेल्या दूताला या नगरीत असं बंदिस्त केलं जातं? अशीच आहे का इथली परंपरा? दूताचा सन्मान करणं हा आर्य धर्म आहे. एका निशस्त्र दूताला देखील सम्राटाचे सैनिक घाबरतात. कमाल आहे बाबा. असं म्हणत आकृतव्रण तिथून हळूच निघाला. सम्राट कार्तवीर्यासह सारेजण त्या निर्भय परशुराम दूताला जाताना पाहत होते आणि आकृतव्रण मात्र सावकाशपणे कपाळावरील घाम पुसत सुटकेचा दीर्घ श्वास घेत होता. 8. देहत्याग. महिष्मती नगरीच्या राजदरबारात सम्राट कार्तवीर्याची विशेष सभा सुरू झाली. सारं मंत्रिमंडळ अवाक झालं होतं. परशुरामाचा शिष्य येतो काय आणि आपल्याला आव्हान देतो काय, सारंच अनपेक्षित. 8 प्रहरांमध्ये परशुरामाला बंदिस्त करून तुमच्या चरणी नतमस्तक करतो असं म्हणत वरेण्य तेथून निघाला आणि सर्व शक्तीनिशी त्याने परशुरामावर आक्रमण केलं. पण परशुरामाने खरेच त्याला पळती भुई थोडी केली. पराक्रमी वरेण्य आणि त्याचा पुत्र वृत्रतेजस दोघेही युद्धात मारले गेले. सैनिक भयाकुल अवस्थेत सैरावैरा धावू लागले. जमदग्नी पुत्र परशुरामाने आपल्यावर युद्ध लादलं आहे, त्याला उत्तर देणं आता गरजेचं आहे असं म्हणत कार्तवीर्य महाराणी मनोरमाच्या दालनातून निघून गेला. दूर अस्ताला जात असलेल्या सूर्याकडे पाहत महाराणी मनोरमा आपल्या सखी सागरिकेसोबत आपलं मन मोकळं करू लागली. साक्षात इंद्रदेवाचा प्रसाद असलेल्या कामधेनूचं महर्षी जमदग्नींकडून हरण करून महाराजांनी फार मोठं पाप केलं आहे. त्यांना जमदग्नी पुत्र भगवान परशुरामाच्या क्रोधापासून कोण वाचवेल? सखी सागरिका, कामधेनू परत न करता महाराजांनी संघर्ष केला तर मला देखील देहत्याग करावा लागेल. महाराणी मनोरमाच्या तोंडून देहत्याग करावं लागेल हे ऐकून सखी सागरिकाच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. मानेने नाही म्हणत तिने आपल्या प्रिय राणीसमोर हात जोडले. परशुरामाच्या अतिव पराक्रमाने कार्तवीर्याचा संताप अजून वाढत होता. महिष्मतीची सेना सज्ज झाली. कार्तवीर्याने रणांगणावर जायची तयारी केली. आपली प्रिय पत्नी महाराणी मनोरमा आज पंचारती घेऊन समोर आली नाही. कार्तवीर्याने आपल्या शयनकक्षाकडे नजर टाकली. राजाचा इशारा ध्यानी येऊन सागरिका धावतच आत गेली. राणी मनोरमा तिथे नव्हती. सागरिकेच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. ती धावतच पूजागृहाच्या दिशेने धावत सुटली. राजमहालातील पूजागृहामध्ये देवासमोर अखंड ज्योत जळत होती. तिचा प्रकाश सभोवती पसरला होता. महाराणी मनोरमाने आपलं मस्तक देवासमोर टेकवलं होतं. महाराणी मनोरमाच्या काळ्याभोर सुंदर रेशमी केशकुंतलांनी तिचा सुंदर चेहरा झाकला गेला होता. सागरिका राणीजवळ आली आणि तिने महाराणी मनोरमेला स्पर्श करताच महाराणी मनोरमेचे मृत शरीर सागरिकेवर कोसळलं. ती मोठ्याने किंचाळली. 9. ब्रह्मास्त्र. आपल्या प्रिय पत्नीच्या मृत्यूने सम्राट कार्तवीर्य अधिक क्रोधाने भरला होता. आता त्याला फक्त परशुरामाचा विनाश हवा होता. आपली समस्त सेना घेऊन परशुरामावर आक्रमण करा. महाराणीचा अंत्यविधी उरकून मी देखील युद्धभूमीत येतो असं सांगत कार्तवीर्याने सेनापती अजयाक्षला युद्धभूमीत धाडलं. धुळीचं वादळ, प्रचंड शंखध्वनी, नगाऱ्यांचा धीर गंभीर नाद, ध्वज हाती घेतलेले हजारोंच्या संख्येने अश्वारूढ झालेले सैनिक, महाकाय हत्तीवरील अंबारीत विराजमान झालेले अधिकारी, असंख्य पायदळ आक्रमणासाठी सज्ज होतं. नर्मदेच्या पूर्वेला परशुराम, आपण स्वतःहून आक्रमण करायचं नाही हा त्याचा निश्चय. विरोधी सेनेत सेनापती अजयाक्ष खूपच अस्वस्थ.
परशुरामाच्या अतुल पराक्रमाची गाथा त्याने ऐकलेली. सम्राट आले की एकत्रितपणे आक्रमण केल्यास आपली ताकद अधिक असेल हा त्याचा क्षणिक विश्वास. युद्धभूमीवर शंख फुंकले गेले. सम्राट कार्तवीर्य आणि सेनापती अजययक्ष यांनी एकत्रितपणे भगवान परशुरामावर आक्रमण केलं, परंतु संपूर्ण हैहय्य सैनिकाची धूळधाण उडाली. कार्तवीर्याचा सारथी चांद्रसेन याचा रामाच्या हातातील तळपणारा परशु पाहूनच थरकाप उडाला. घनघोर युद्ध झालं. महिष्मतीचे हैहय्य सैनिक आणि भार्गव एकमेकांवर तुटून पडले. परशुराम आपल्या परशुने रक्ताची नदी वाहवत होते. कार्तवीर्य आणि परशुराम एकमेकांसमोर उभे ठाकले. शस्त्र आणि अस्त्रांचा मारा सुरू झाला. शेवटी सम्राट कार्तवीर्याने भगवान दत्तात्रेयाचे स्मरण करून परशुरामावर ब्रह्मास्त्र सोडलं. ढगांचा प्रचंड गडगडाट झाला. सारं जागीच थांबलं. प्रचंड वादळ सुटलं. मातीचा लोळ उसळला. कार्तवीर्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. वादळ शांत झालं. कार्तवीर्याने समोर पाहिलं. परशुराम भूमीवर पद्मासन घालून बसले होते. त्यांच्याभोवती एक तेजोवलय फिरत होतं. ते फिरते ब्रह्मास्त्र हळूहळू आकाशात विलीन झालं. सम्राट कार्तवीर्याचा अहंकार संपला होता. भगवान दत्तात्रेय साक्षात प्रकट झाले. हे राजन, जगाच्या कल्याणासाठी दिलेलं ब्रह्मास्त्र तू अहंकाराने सोडलंस. आता हाच अहंकार तुझ्या विनाशाला कारणीभूत ठरला आहे. परशुरामांनी आपले दोन्ही बलदंड हात आकाशाकडे उंचावून सूर्यदेवतेकडे पाहत डोळे मिटले. खांद्यावरील परशु त्यांनी मुठीमध्ये पकडून कार्तवीर्याच्या दिशेने भिरकावला. विजेने काळोखी रात्र चिरत जावी तसं तो दिव्य परशु कार्तवीर्याच्या छातीवर जाऊन आदळला. कार्तवीर्याच्या रथासकट त्याच्या देहाचा चक्काचूर झाला आणि ते पाहून त्याचं सैन्य सैरावैरा पळू लागलं. परशुरामाच्या परशुची कानाने ऐकलेली गाथा आता प्रत्यक्षाने अनुभवली होती. साक्षात सहस्रार्जुनाचा पराभव झाला होता. परशुरामाच्या परशुने एका महाबलाढ्य सम्राटाचा अहंकार धुळीला मिळवला होता. महिष्मतीचे महापराक्रमी हैहय्य सैनिक दिसेल त्या दिशेला पळत सुटले होते. हा हा म्हणता सम्राटाच्या पराभवाची वार्ता 10 दिशेला पसरली होती. 10 सूड. आश्रमात माता रेणुका आणि ऋषीसेवक आपापल्या कार्यात मग्न होते. गोशाळेतील गायीचं दोहन करताना कामधेनूच्या रिक्त जागी पाहिल्यावर माता रेणुकेला अश्रू अनावर होत होते. इतक्यात कामधेनूच्या हंबराने माता रेणुका गोशाळेतून लगबगीने बाहेर आली. हिरव्यागार हरित तृणांच्या मखमली गालिच्यावरून कामधेनू आपल्या गोजीरवाण्या पाळसासह माता रेणुकेच्या दिशेने धावत येत होती. तिच्या मागोमाग भगवान परशुराम, त्यांचे बंधू रुमणवत, सुषेण, वसू, विश्वावसू आणि शिष्य आकृतव्रण. माता रेणुकेजवळ येताच कामधेनू प्रेमाने तिचे हात चाटू लागली. तिला कवटाळत रेणुका मातेच्या डोळ्यातून अश्रूंचा पाट वाहू लागला. एके दिवशी भल्या पहाटे राम मातापित्याची आज्ञा घेऊन तपस्येसाठी अरण्यात गेले. त्यांचे बंधू पित्याच्या आज्ञेनुसार जंगलात वनौषधी आणण्यासाठी गेले होते. अचानक एक अश्वपथक थेट आश्रमात घुसलं. कुठे आहे तो परशुराम असं म्हणत त्या राजपुत्रांनी पित्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी हातातील खड्गाने जमदग्नींवर वार करायला सुरुवात केली. माता रेणुकेने हंबरडा फोडला. त्या आवाजाने ऋषीसेवक धावत आले, परंतु कार्तवीर्यपुत्र द्वेषाने सगळ्यांवर तुटून पडले. महात्मा जमदग्नींवर त्यांनी 21 वार केले. गतप्राण झालेल्या जमदग्नींचं पार्थिव त्यांनी लाथेने अंगणाच्या कडेला उडवलं. मृत्यूचं भीषण तांडव तिथे घडलं होतं. आश्रम उद्ध्वस्त झाला होता. जनावरे 10 दिशेला सैरावैरा पडत होती. एखादं वादळ येऊन सारं उद्ध्वस्त करून जावं तसं घडलं होतं. यावेळेला भागीरथीमध्ये परशुराम तपस्या करत होते. काहीतरी विपरीत घडलं असल्याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी डोळे उघडले आणि तत्परतेने ते आश्रमाच्या दिशेने निघाले. आकृतव्रणाला काहीच कळेनासं झालं. तोही लगोलग आपल्या गुरुदेवांच्या मागोमाग निघाला. जेव्हा राम आश्रमात पोचले तेव्हा ते समोरील दृश्य पाहून त्यांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. काही वेळाने रामाचे बंधू देखील आश्रमात पोचले. घायाळ रेणुका मातेने रामाला सांगितलं, कार्तवीर्याचं तू निप्पात केलास. तुझ्या या कृत्याने संतापलेल्या कार्तवीर्यपुत्रांनी हे कृत्य केलं. तुझ्या पित्यावर 21 वेळा प्रहार करून त्यांनी क्रूरतेचा कळस केला. कुरु निक्षत्रिय महिम
सामान्यांवर अन्याय करणाऱ्या क्षत्रियांना तू धडा शिकव. ही धरणी निक्षत्रिय कर. परशुरामांनी कावडीच्या एका पारड्यात आपल्या पित्याचं पार्थिव ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यात मातेला बसवलं. कावड आपल्या बलदंड खांद्यावर घेऊन ते सह्याद्रीच्या दक्षिण उतारावर पोचले. हातातील परशुने त्यांनी चंदनाची लाकडं तोडली. चिता रचून पित्याचं कलेवर त्यांनी चितेवर ठेवलं. चितेभोवती प्रदक्षिणा घालताना परशुरामाचे पाय जड झाले होते. कुरु निक्षत्रिय महिम. आपल्या मातेचं हे एकच वाक्य परशुरामाच्या कानी पडत होतं. 11. त्रैलोक्य विजय कवच. नदीच्या शांत प्रवाहात स्नान करून परशुराम ध्यानाला बसले. अखंड तपस्या सुरू होती. महादेव प्रकटले. परशुरामा, त्रैलोक्य विजय कवच मी तुला प्रदान करत आहे. जोवर तुझ्या हाती हा दिव्य परशु आणि पाठीवर शिवधनुष्य आहे, जोवर तू अन्यायाविरोधात उभा आहेस, तोवर तुला कुणीही परास्त करू शकणार नाही. रामाने डोळे उघडले. महादेवाला नमस्कार करून ते आपल्या कार्याला निघाले. अनेक वर्षाच्या अखंड प्रवासात त्यांनी अनेक उन्मत्त क्षत्रियांची धूळधाण उडवली. अयोध्यापती दिलीप राजाने त्याच्या राजप्रसादात रामाचं स्वागत केलं. महामुनी वशिष्ठ तिथे उपस्थित होते. त्यांना विनम्र अभिवादन करून राम आपलं मनोगत व्यक्त करू लागले. माझा लढा क्षत्रिय विरोधात नाही, तर अन्याय करणाऱ्या क्षतवृत्तीवर आहे. याच अयोध्येत एक श्रेष्ठ पुरुषोत्तम असा क्षत्रिय जन्म घेईल. साक्षात नारायणाचाच तो अंश असेल. हे ऐकताच सम्राट दिलीपाने आपलं मस्तक परशुराम चरणी नत केलं. कल्याणमस्तु. आशीर्वाद देऊन राम निघाले. अखंड क्षत्रिय संहार करत परशुराम मार्गक्रमण करत होते. ते कुरुक्षेत्री पोचले. मातृऋण फिटलं. महात्मा रुचिकांच्या आश्रमात जाऊन त्यांनी आपले पितामह रुचिक आणि सत्यवती मातेच्या पायावर मस्तक ठेवलं. केवळ मातृऋण नाही, तर या भूमातेचं ऋण देखील तू फेडलंस राम. रुचिकांचे हे शब्द ऐकून रामांना अत्यानंद झाला. विश्वजित याग संपन्न झाल्यावर सहस्र गोधनाचं उदक कश्यप मुनींच्या हाती सोडत राम म्हणाले, क्षत्रियांचा विनाश केल्यानंतर ही सर्व भूमी माझी आहे. अमृतमधुर जलयुक्त नद्यांनी समृद्ध ही भूमी सुजलाम सुफलाम आहे. अनेक वृक्षांनी इथलं अरण्य समृद्ध आहे. खनिज द्रव्याने संपन्न ही भूमी मी आपल्या चरणी अर्पण करत आहे. ब्राह्मणा भोगता नाही, तर दाता देखील असू शकतो. हे रामांनी दाखवून दिलं. महायाग यथासांग पार पडला. 12. महेंद्रगिरी. पितामहांची आज्ञा घेऊन राम दक्षिणेकडे निघाले. उन्मत्त क्षत्रियांचा विनाश करण्यासाठी अस्त्र उचललं असलं तरी मानव संहारच होता तो. या भावनेने त्यांचं मन त्रस्त होतं. आपल्या भावना ते आपल्या शिष्याला बोलून दाखवत होते. आता नवनिर्माण करून त्याची भरपाई करायची. पर्वतरांगा ओलांडीत दोघे गुरुशिष्य सह्याद्री पर्वतावर पोचले. सागराच्या अपार जलराशी सह्याद्रीच्या पायथ्यालाच धडका देत होत्या. परशुरामाच्या चेहऱ्यावर स्मित फुललं. त्यांनी हात जोडून बलाढ्य सागराकडे विनंती केली, हे सागरा, सहस्रावधी योजने जागा तुझ्याजवळ आहे. त्यातला काही भाग मला नवभूमी स्थापनेसाठी हवा आहे. तू थोडासा मागे हटलास तर माझं काम होईल. फेसाळलेल्या अहंकारी सागराने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सागरातून एक प्रचंड पर्वतप्राय लाट उसळली. परशुरामांना संताप अनावर झाला. त्यांनी धनुष्यावर प्रत्यंच्यात आणली आणि एका मागोमाग एक असे आग ओकणारे 14 बाण त्यांनी सागराच्या दिशेने सोडले. आगीचे प्रचंड लोट उठले. आसमंत धरणीला कंप सुटला. सारे भयभीत झाले. काही क्षणातच सारं काही निवळलं. परशुराम शांत उभे होते. भयभीत आदिवासी त्यांच्या मागे येऊन उभे होते. सागर सह्यागिरीच्या पायथ्यापासून मागे सरकला होता. महेंद्रगिरीच्या पर्वतरांगांवरून मागे विस्फारल्या डोळ्यांनी खाली पाहत होते. अशी सलग सपाट मोकळी भूमी त्यांनी कधी पाहिलीच नव्हती. सगळे आनंदाने नाचू लागले. महेंद्र पर्वतावर उभ्या त्या तेजपुंज श्री परशुरामावर समस्त देवी देवता देवलोकातून पुष्पवृष्टी करत होते. प्रत्येकाच्या मुखी एकच जयघोष सुरू होता, जय भगवान परशुराम. हे पुस्तक इथेच संपलं. हरिओम तत्सत.